आरोपीचा माज कायम असल्याचं कळतंय। पोलिसांनी आज त्याच्या आईसमोर चौकशी केली, मात्र त्यानं चौकशीत काहीही सहकार्य केले नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। पोलिसांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला अल्पवयीन आरोपीनं उत्तर दिलं नाही। आज आईसमोर त्याची समोरासमोर चौकशी केली, मात्र दोघंही पोलिसांना चौकशीत सहकार्य करत नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे। तर दुसरीकडे गुन्हे शाखेनं नव्या गुन्ह्यात आता विशाल अग्रवाल जे अल्पवयीन आरोपीचे वडील आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांना पुन्हा ताब्यात घेतलंय। ब्लड सॅम्पल प्रकरणी येरवडा कारागृहातून गुन्हे शाखेनं विशाल अग्रवालचा ताबा घेतलाय। दरम्यान उद्या शिवानी आणि विशाल अग्रवाल या दाम्पत्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। पुणे रक्त नमुने फेरफार प्रकरणी शिवानी अग्रवालची गुन्हे शाखेकडून दुसऱ्यांदा चौकशी सुरू आहे। दरम्यान आरोपीच्या आई तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती मिळते। चौकशी दरम्यान शिवानी अग्रवाल ही उडवाउडवीची उत्तर दिल्याचं कळतंय। दरम्यान आज संध्याकाळी 4 वाजेनंतर शिवानी अग्रवालची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे। यासाठी आरोपीच्या आईला ससून रुग्णालयात नेलं जाईल, तर उद्या तिला कोर्टात हजर केलं जाईल। पुण्यातल्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात संपूर्ण अग्रवाल कुटुंब आता तुरुंगात गेलंय। कोण कोण अटकेत आहे आपण पाहूया। बघा, अल्पवयीन मुलगा जो मुख्य आरोपी आहे, भरधाव वेगानं गाडी चालवत दोघांना त्याने चिरडलं। दोघे IT इंजिनियर होते, दोघांचा मृत्यू झाला। विशाल अग्रवाल अल्पवयीन आरोपीचे वडील आरोपीला वाचवण्यासाठी अनेकांना लाच दिली, ससूनच्या 2 डॉक्टरांना देखील लाच दिली। आई शिवानी अग्रवाल आरोप आहे, आरोपी मुलाऐवजी स्वतःच्या रक्ताचे नमुने दिल्याचा आरोप आहे। सुरेंद्र अग्रवाल अल्पवयीन आरोपीचे आजोबा आरोपीच्या पोर्श गाडीच्या चालकाला घरी येऊन डांबलं, त्याला धमकी दिली। तर याच प्रकरणात ससूनचे कोणते डॉक्टर आणि कर्मचारी तुरुंगात आहेत आणि त्यांच्यावर काय आरोप आहेत ते पाहूया आपण। बघा, डॉक्टर अजय तावरे फॉरेन्सिक विभाग प्रमुख आहे। आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांची फेरफार केली आणि चुकीचे रिपोर्ट देणं। डॉक्टर हरनोळ मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत। आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांची फेरफार आणि चुकीचे रिपोर्ट देणे। अतुल घटकांबळे हा शिपाई आहे शवगृहातला। रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यासाठी पैशांची देवाणघेवाण केली, ह्यांनीच पैसे डॉक्टरांपर्यंत पोहोचवले। दरम्यान या प्रकरणात योग्य कारवाई सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। तसंच दोषींना टायरमध्ये घ्या असं आवाहन देखील अजित पवार यांनी पुणे पोलिसांना केलंय। दरम्यान पुणे अपघात प्रकरणात आता सुनील टिंगरे जे आमदार आहेत, त्या टिंगरेंवर जे होत असलेले आरोप आहेत हे बिनबुडाचे आहेत असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे, कारण टिंगरे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत। माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकला आला तरी मी तिथं जर तो चुकीचा वागलेला असेल, कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल, तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो, संबंधितांना टायरमध्ये घ्या, जे काही नियमाने कारवाई असेल ती त्या ठिकाणी करा। तुम्ही पण एखाद्या भागातले आमदार असला आणि तुमच्या भागात काही घडलं आणि ॲक्सिडेंट झाला, त्या एरियामध्ये असं काही घडलं, तुम्ही महाराष्ट्रात बघा कुठेही घडलं, तो आमदार जर त्या एरियात असेल, परगावी गेलेलं नसेल, परदेशी गेलेलं नसेल, तर ते येतात, त्यांचं कामच असतं आणि त्याच्यामध्ये माहिती। त्याच्यात असं झालं का सुनील टिंगरेंनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असं काही झालंय का? नाही, आरोप होतात ते आरोप बिनबुडाचे आहेत। अजित पवारांनी मोठं स्पष्टीकरण दिलंय। पुणे अपघात प्रकरणात मी पोलीस आयुक्तांना फोन केलेला नाही असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय। अंजली दमानी यांच्या आरोपांना त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। अपघाताच्या घटनेनंतर अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना फोन केला होता की नाही हे त्यांनी सांगावं असं दमानी यांना आवाहन केलं होतं। त्यावर मी पोलीस आयुक्तांना फोन केला नसल्याचं म्हणत अजित पवारांनी दमानी यांचे आरोप फेटाळले। अजित पवारांनी 2 दिवसापूर्वीच्या आपल्या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं की नाही, मी फोन एकदा केला होता त्यांना, पण काल ह्या माध्यमांनी जेव्हा परत कमिशनरची जेव्हा इंटरव्ह्यू केला त्यांनी फोनद्वारे, आणि त्या फोनवर त्यांनी जेव्हा स्पीकर त्यांच्या बूम ठेवून जेव्हा त्याचं रेकॉर्डिंग लोकांपर्यंत ऐकवलं, तर त्याच्यात सरळ सरळ दिसतंय की कमिशनरनी ॲक्सेप्ट केलं आहे की त्यांचं आणि अजित पवारांचे अनेक कॉल्स झाले होते। या केसमध्ये मी सीपींना फोन केलेला नाही, कारण माझं सीपींचं केस झाली किंवा त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सीपींना सांगितलेलं नाही। मी सीपींना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना की मी सीपींना फोन, आणि जर मी यदा कदाचित फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं की अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, दोषी असणाऱ्यावर कारवाई करा, हे सरकारमधल्या लोकप्रतिनिधींचं सांगणं कामच आहे।